कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. रुपाली ताई, तुम्ही बघाच आमची हळद कशी घट्ट रंगती येते. मोना, आम्ही मुलाकडचे आहोत, त्यामुळे आमचा मान नीट राखायचा, कळलं? हा, मान राखूच आम्ही, पण तुम्हाला हरवायला आम्ही मागे पुढे बघणार नाही बरं का. तुम्ही काही काळजी करू नका. बर, मग बघू कुणाची हळद जास्त रंगती ती. बघू बघू. मोना, अगं काय चाललंय तुझं? किती वेळ झालं पेन्सिल मागतोय, लक्ष कुठं आहे तुझं? हो, भांजे, आता तुम्ही बघात कसं काढतो मी. दिपे मामा छान काय बर का. हो, बघाच तुम्ही नुसतं. अमोल, मामावर विश्वास ठेव, मामा छानच काढणार या ठिकाणी. हो मोठे बाबा, पण मला सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. मोठे मा, इथे हात ठेवायची आहे बर का. अरे बाळा, हळद ठेवायला आपण चौरंग तयार करणार आहे. मोमा, तू इकडून फोटो काढ बर का, खूप भारी येतील. हो छोटे सरकार. काय राव भांजे, त्यांना तेवढी सुप्पी सुप्पी कामं सांगताय आणि आम्हाला राबवून घेताय वय. दीपक, सोपी कामं? अरे सकाळपासून काम करून करून हाताचे तुकडे पडायची वेळ आली आमची, आणि म्हणे सोपी कामं. तर आम्ही पण काही कमी कामं केली नाहीत. हार बनवून बनवून आमच्या पण हाताचे तुकडे पडायची वेळ आल्या इथं. मोना, बघितलंस का बाई? बाई, अहो एक शब्द खाली पडू देत नाही ते. या माणसाला कसं सहन केलं ना, माझं मला माहितीये. अरे थांबा, बांधताय काय? तयारी करा. मोठी मा, तू खायला काय करणार आहे ते ठरवले का? आणि हात चांगली झालेली पाहिजे बर का मला. हो बाळा. आओ थांबा मुकादम, जरा दम घ्या, थोडं पाणी बिनी द्या त्यांना प्यायला. अहो किती कामं सांगाल, सगळेजण दमलेत आता. पण बापू काही म्हणा, अमोलराव होते की नाही म्हणून सगळी मॅनेजमेंट झाली. हो, नाही तर आपण सगळे आळशीच आहोत. खरं सांगतो, लग्नावेळी मला एवढं टेन्शन आलेलं, पण अमोलमुळे सगळं करणं शक्य झालं. अंगात त्राण नाही, डोक्यावर एवढा मोठा आजार आहे तरी उत्साह बघायचा. अमोलला असं बघू नका व्हीलचेअरवर. मी काय म्हणते, डॉक्टरांशी बोलून घेऊया ऑपरेशन बद्दल. तारीख सांगून मोकळो, जेवढ्या लवकरात लवकर ऑपरेशन होईल ना तेवढं बरं आहे. चला, मग सगळी तयारी झाली ना, बोला गणपती बाप्पा. अहो छोटे सरकार, अजून मुहूर्त मेढ राहिली हा. म्हणजे अरे अमोल बाळा, मुहूर्त मेढ म्हणजे घरातल्या शुभ कार्याची सुरुवात असती. हो का, मग आजच करू आपण ते काम. हो, पण त्याला तयारी करावी लागते. अरे स्वप्नील, मला सगळं माहितीये, अशी तयारी करतो बघ. हा, हो 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 अमोल, हे बघ बाळा, आम्ही तुझं सगळं ऐकतोय, सगळ्यांचा उत्साह पण कळतोय मला, सगळ्यांनी खूप तयारी पण केली आहे, पण या सगळ्यात हॉस्पिटलला जायचं हे विसरायचं नाही. हा मा, अगं हॉस्पिटल नको ना प्लीज. अमोल बाळा, असं कसं चाललं सांग बरं. तसं ते बाबा, ए, मी नाही म्हणजे नाही येणार आज दवाखान्यामध्ये. आधी संगीताला हॉस्पिटल मध्ये गेलो आणि काय झालं बघितलं ना. आता मी रिस्क नाही घेणार. अरे बाळा, पण तू मी सर्वांचं ऐकतो ना. आजचे दिवस फक्त माझा ऐक. बघ ना, सगळे किती खुश आहेत. आपण सगळी तयारी करतोय. अरे अमोल बाळा, औषध नाही घेतलं तर तब्येत कशी चांगली राहील तुझी. तुम्ही सगळे माझ्या बरोबर येणार आहात का? मी एकटाच जाऊ. ठीक आहे, चला चला मुहूर्तमेढ करूया. हा, ये! चलो. मी ताट घेऊन आले. हा, बांधा तर स्वप्नील.
अमोल आता हे झालं की लगेच निघायचं हॉस्पिटलला. मा अगं कार्यक्रम होते ना, किती काय करतेय. बोला ज्योतिबाच्या नावानं. चला सगळ्यांनी पाया पडून घ्या, पोरीनं पूजा करा. बरं बापू कदम, आम्ही अमोलला लगेच दवाखान्यात घेऊन जातो. हा बाबा नाही, हळद झाल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. अमोल, अरे बाळा हळद होईपर्यंत थांबलो तर खूप उशीर होईल. मा बाबा किती उशीर हो तरी मी हळद झाल्याशिवाय येणारच नाही. अर्जुन, अरे तुम्ही नका काळजी करू, अमोल बरा आहे. अरे त्याची इच्छा आहे तर कशा पाय मोडायची ती. हा एवढे हळद करा आणि मग जावा हॉस्पिटलला. हा हळद म्हणजे नव्या नात्याचा शुभारंभ असतो, त्यामुळं ती डावलू नका, आनंदाने कार्यक्रम करा. ह्यो योग परत परत येत नसतो रे. अर्जा मला कळतंय, पण नियती हाय आपल्या पाठीशी. तू नको काळजी करू, अमोलला काय नाही होणार. हं? चल चला झाली सगळी तयारी. झाली, मुहूर्त पण जवळ आला, करा सुरुवात. अहो बापू, अजून नवरा नवरीचं आवरते ना. आणि हा रुपाली ताई, आधी नवरीची उष्टी हळद नवरदेवाला लागेल. अगं असं कसं मोना, अजिबात नाही. नवरदेवाची उष्टी हळद आधी नवरीला लागणार. अहो नाही रुपाली ताई, आधी नवरीची. अगं मोना रुपाली, नवरी उजवी असल्यावर आपल्याला नमतं घ्यावं लागतं. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.